इथे आपण 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 5-6, बारीक हे आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे. असं बारीक कुटून घ्यायचं आहे. ताक घेतला आहे, त्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. हे आता आपण मिक्सर मधून काढून घेऊया. असं मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. हे असं मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे. 2 चम्मच तेल टाकायचं आहे. चम्मच मोहरी टाकायची आहे. बंद करतो. 1 चम्मच जिरी टाकायची आहे. तडतड होऊन द्यायची चांगली. तडतड झालेला आहे. यात आपण लसूण आणि मिरच्याचा जो कोट केला आहे तो टाकू आपण याच्यात. तो आपण भाजून घेऊया. थोडीशी हळद टाकायची आहे. हे आता दही आणि ताक टाकूया आपण याच्यात. कोथिंबीर टाकूया. आपल्याकडे कढीपत्ता नाहीये त्यामुळे आपण नाही टाकू शकत. चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. थोडी फुल गॅस ठेवायचा आणि हलवायची. उकळी फुटून द्यायची नाही, शिजून द्यायची चांगली. हलवत राहायचं जरा. अशी मस्त फुगवून द्यायची कढी. उकळी फुटून द्यायची नाही, फक्त हलवत राहायचं. तर आपली या प्रकारे कढी बनलेली आहे, तयार झालेली आहे.